मान्य स्थायी समितीची मान्यता आवश्यक असल्याने मान्य प्रशासक महोदय यांच्याकडे निर्णयाचं सादर करायचे विषय मान्य महापालिका आयुक्त यांच्याकडे पत्र लेखा 29 कावी 55/2024 दिनांक 14/2/2024 अन्वये मनपाचे सन 2023-24 चे सुधारित व सन 24-25 चे मूळ अंदाजपत्रकास मान्य महापालिका सभेच्या प्राप्त अधिकारांतर्गत मान्य प्रशासक महोदय यांची मान्यता घेण्याची शिफारस करण्याबाबत मी मान्य मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना विनंती करतो त्यांनी मान्य आयुक्त साहेबांच्या वतीने मान्य प्रशासक महोदय यांच्याकडे अंदाजपत्रक सादर करावे. मान्य स्थायी समितीचे कामकाज संपलेले आहे. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधूंचे मी स्वागत करतो. मान्य आयुक्त साहेब यांना विनंती करतो मान्य आयुक्त साहेब बजेटबाबत सादरीकरण करतील. आपला 24-25 फायनान्शियल इयरचं बजेट जे काही आता जस्ट प्रेझेंट करण्यात आलं त्या संदर्भातला सर्व माझे सहकारी, सर्व अधिकारी, सर्व पत्रकार बांधव, मीडियाचे सर्व इलेक्ट्रॉनिक, प्रिंट, सोशल मीडिया, सर्व मीडियाचे सर्व लोकांचं स्वागत. आजचं जे आपलं सादरीकरण आहे प्रामुख्याने आता जसं मनोज सांगत होतं टोटल ओव्हरऑल काही त्याच्यामध्ये डेटा पण आहे, काही स्टॅटिस्टिक्स 100% बजेट आहे म्हणून असणारच आहे. आणि याच्या व्यतिरिक्त काही जे आपलं ठळक बाबी आपल्या बजेटमध्ये यावर्षी शहराच्या संपूर्ण एकंदरीत इंटिग्रेटेड होलिस्टिक विकास करण्यासाठीच्या संदर्भातलं जे काही आपण याच्यामध्ये वेगवेगळे एरियाज हे घेतले आहेत त्याचं आपण एक क्विकली एक सादरीकरण करतोय. पुस्तक देतो आम्ही नेक्स्ट. आपल्या 23-24 आर्थिक वर्षाच्या 5,297 कोटीचा आपला अपेक्षित जमा होतं. त्याच्या 23-24 आम्ही बजेट अंदाजपत्रक स्थायी समितीच्या मार्फत सादर केलं होतं. 24-25 अनुषंगाने आर्थिक वर्ष आपला पुढचा आहे त्याच्यामध्ये 5,841 कोटी एवढा उत्पन्न अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्ये प्रतीक्षात खर्च 5,832 कोटी आणि अखेरच्या शिल्लक 9 कोटी इथला शिल्लक राहील. हे आपलं पुढचं फायनान्शियल इयरचं नियोजन आहे. नेक्स्ट ओव्हरऑल आपलं आता बायफर्केशन जर बघितलं तर जे टोटल विकास कामासाठी 1,863 कोटी एवढा याच्यामध्ये रक्कमची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने क्षेत्र कार्यालय बघितलं तर त्याचा ब्रेकअप आम्ही दिलेला आहे. आपली पुस्तकमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे म्हणून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने आहे मी जात नाही. नेक्स्ट स्थापत्यविषय योजना जे आपल्या बजेटमध्ये मेजर तरतूद राहतो मेजर एरियाज जे आपल्या याच्यामध्ये असतो त्याचा जवळपास 1,031 कोटी. शहरी गरिबांसाठी बीएसयूपी अंदाजपत्रक तरतूद जे आपला असतो त्याला 1,898 कोटी. जेंडर बजेट महिलांच्या विविध योजनासाठीचा 61 कोटी ऑलमोस्ट तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याणकारी योजनाची तरतूद 65 कोटीची आहे. असाच पाणी पुरवठ्याची 269 कोटी. पीएम पेमेंटसाठी लागणारा जे आपण संचालन कोड म्हणून जे आमचं शेअर पीसीएमसीचं शेअर जे पीएम पेमेंटला आपण ट्रान्सफर करतो तो 325 कोटी. भूसंपादन करिता 100 कोटी ठेवण्यात आलेला आहे. अतिक्रमण निर्मूलनासाठी काही 10 कोटीची रक्कम, स्मार्ट सिटीसाठी 50 कोटीची तरतूद आणि अमृत योजना 30 कोटीची तरतूद त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे. नेक्स्ट मूळ अंदाजपत्रकचा जर आपण विचार केला तर अंदाजपत्रक 42
4,241 करोड. अंदाजपत्रक ज्याच्यामध्ये प्रामुख्याने शहरी गरीब त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना आहे त्याचा समावेश असतो 1174 कोटी आणि अंदाजपत्रक त्याच्यामध्ये 415 कोटी असं टोटल मिळून आपला 5,842.06 एवढा आपला टोटल अंदाजपत्रक आणि मिळून आहे. नेक्स्ट बायफर्केशन रेव्हेन्यू रिसीट आणि एक्सपेंडिचरचा पुढची 1 ते 2 स्लाइड तसं असणार आहे. प्रामुख्याने जो आपला रेव्हेन्यू रिसीट असणार आहे त्याच्यामध्ये मेजर कॉम्पोनंट 40.9% जवळपास जीएसटीचं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे 2391 कोटीचा. नेक्स्ट आपला जो मेजर कॉन्ट्रीब्युशन 17.97%चा आपला कर संकलन प्रॉपर्टी टॅक्स 1050 कोटी. बांधकाम परवानगी विभाग 16.26% प्रमाणे 950 कोटी. काही अनुदान काही भांडवली जमा असं टोटल मिळून 5,841 कोटीचा 0.96 कोटीचा आपला टोटल रेव्हेन्यू रिसीट ते तसा आपण त्याचा पुढच्या वर्षाचं नियोजन केलंय. नेक्स्ट आता हे जमाचा फक्त आलेख आहे त्याच्यामध्ये टोटलचं कॉन्ट्रीब्युशन ऑलरेडी मी सांगितलं आपल्याला. मेजर कॉम्पोनंट आपला जीएसटीचा ऑलमोस्ट 40%, देन आपला प्रॉपर्टी टॅक्स अँड देन बांधकाम परवानगी. नेक्स्ट खर्च कसा होणार आहे त्याचा आपला बायफर्केशन सामान्य प्रशासन विभागला जवळपास 24% 1399.52 कोटी एवढा आपला खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग 30.38% 1773 कोटी आणि तसाच जे मेजर कॉम्पोनंट आहे नागरी सुविधा 11.34% 631 कोटी आणि इतर सेवा वगैरे सर्व आपले विभाग सर्व मिळून 5,832 कोटी असा आपला खर्चाचा अंदाज आहे. नेक्स्ट हे फक्त आपला बायफर्केशन आहे पर्सेंटेजने आहे जो ऑलरेडी मी ब्रीफ केलेला आहे. प्रामुख्याने त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम सामान्य प्रशासन म्हणजे काय एस्टॅब्लिशमेंट खर्च स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन नागरी सुविधा शहरी वनीकरण असं वेगवेगळे एरियाज मध्ये आपला खर्च वेगवेगळे याच्यामध्ये अपेक्षित आहे. नेक्स्ट टोटल जर आपल्या बजेटचा विचार केला आपला स्वतःची रेव्हेन्यू रिसीट प्लस काही केंद्र शासनाची काही आपली स्कीम्स काही राज्य शासनाचे काही आपलं अनुदान असा टोटल याचा जर विचार केला तर आपला 8,676.1 कोटी असा आपला टोटल सर्व आपले बजेट हेड्स मिळून आपला असा एकंदरीत आपला हे बजेट होतोय. आणि त्याच अनुषंगाने जे आपला राईट हँडला आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये खर्चाचा आपला मुद्दा आहे ज्याच्यामध्ये महसुली खर्च आपला जवळपास 3500 कोटी भांडवली खर्च आपला जवळपास 1800 कोटी असा टोटल मिळून 8,676.1 कोटीचा खर्चाचा आपण याच्यामध्ये नियोजन करून ते बायफर्केशन दिलेलं आहे. नेक्स्ट पुढची काय फिगर मागचे 3 वर्षाचा जमा आणि खर्चाचा तपशील आहे त्याच्यामध्ये फारशी काही डिटेल मी वाचत नाहीये पण ते फिगर्स आपण मागच्या 3 वर्षाचा मूळ अंदाज किती होता प्रत्यक्ष रक्कम आणि सुधारित बजेट आहे त्याच्याप्रमाणे याचं नियोजन करण्यात आलेलं आहे इन्क्लुडिंग 23-24च्या सुधारित बजेटचं. नेक्स्ट विकास कामाच्या संदर्भातला जर भांडवली खर्च आपला ब्रेकअप बघितला तर 24-25 साठी जे आपण अंदाजपत्रकी तरतूद केलेलं आहे त्याच्यामध्ये स्थापत्याला 1450 कोटी भूसंपादनला 100 कोटी विद्युतला 125 कोटी पाणी पुरवठा आपल्या शहरासाठी खूप कटकटीचा विषय आहे आणि त्याला असा एक फोकस ठेवून ऑलमोस्ट वाढीव अनुदान 100 कोटीचा त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि 374 कोटीचा त्याला तरतूद करण्यात आलेली आहे. जलनिस्सारण 80 कोटी पर्यावरणला 128 कोटी 128.7 कोटी आणि अंदाजपत्रक 29.28 करोड. याच्या व्यतिरिक्त काही राखीव निधी नेक्स्ट राखीव निधी जे आपली असतो त्याला पण आपला जे आपला मॅन्डेटेड ऍक्ट प्रमाणे आहे त्याच्यापेक्षा जास्तच आपण सर्व हेड्स मध्ये ठेवलेलं आहे. मागासवर्गीय कल्याण योजनासाठी 50.75 कोटी क्रीडा निधीसाठी 111.65 कोटी महिलांसाठी 61.58 कोटी दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी 65.21 कोटी आणि भूसंपादनासाठी 100 कोटी असा एक याचा साधारण याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आता जे आपली ठळक बाबी आपली बजेटची आहे ज्याचा आपण फोकस पण दिलेला आहे आणि ज्याच्या संदर्भातला कदाचित आपल्याला पण जे असेल की आपल्या बजेटमध्ये आपली ठळक वैशिष्ट्य याच्यामध्ये काय तर पहिला मुद्दा आपला कर संकलन विभागाचा जे आपला रेव्हेन्यू रिसीटच्या संदर्भातला मागच्या 3 वर्षामध्ये महानगरपालिकेने ओव्हरऑल प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन मध्ये खूप चांगली कामगिरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची राहिली आहे ज्याच्यामध्ये 19-20 मध्ये 486 कोटी 20-21 ला 476 कोटी 21-22 ला
628 कोटी आणि तसंच त्याप्रमाणे 22-23ला 811 कोटी, म्हणजे 19-20 पासून 476 कोटी पासून आपण 22-23 मध्ये 811 कोटीवर आपण पोहोचलोय. आणि यावर्षी आपला 15 फरवरी अखेर 755 कोटी आपला उत्पन्न प्रॉपर्टी टॅक्स मधून आपल्याला भेटलाय. आणि यावर्षीचं टार्गेट आम्ही आमच्यासाठी 1000 कोटी 100% त्याच्यात ठेवलेलं आहे. 23-24 मध्ये आपण अजून एक मोठी पहल केली, ज्याच्यामध्ये बरेच वर्षापासूनची अनअसेस जे प्रॉपर्टीज होती त्यांचं असेसमेंट सुरू करण्यात आलं. जवळपास आतापर्यंत 5,47,000 ऑलमोस्ट प्रॉपर्टीला आपण युनिक प्रॉपर्टी आयडी दिलेला आहे. त्याच्या पुढे ड्रोनचे मार्फत सुद्धा सर्वे होणार आहे. आणि त्याच्यामध्ये जवळपास असं लक्षात आलेलं आहे की याच्यामध्ये ऑलमोस्ट 30% प्रॉपर्टी जे आहे आपली कदाचित अनअसेस्ड राहिलेले आहे आतापर्यंत. आणि त्याच्यामध्ये पुढचे येणारे 1 ते 2 वर्षामध्ये आपलं जे सर्वेक्षण संपल्यानंतर आणि SR1 प्रमाणे सर्वांना नोटीस अनअसेस्ड जे आपला प्रॉपर्टी टॅक्स आहे त्याचे नोटीस दिल्यानंतर डेफिनेटली आपला टोटल ओव्हरऑल प्रॉपर्टी टॅक्स भारी याच्यामध्ये वाढ होण्याची 100% आमचं याच्यामध्ये आहे की याच्यामध्ये वाढ होणार आहे. आणि ओव्हरऑल जर आपण बघितलं तर यावर्षी 1000 कोटी आणि याच्या पुढच्या वर्षी आपण त्याचं नियोजन 1050 कोटी प्रमाणे केलेलं आहे. नवीन प्रकल्प प्रॉपर्टी टॅक्सच्या अनुषंगाने एक खूप चांगली पहल जी आम्ही आता करतोय. कर संकलन विभाग व नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग यांची संगणक प्रणालीचे इंटिग्रेशन करण्यात आलेले, जेणेकरून जे काही प्रॉपर्टी रजिस्टर होतात सब रजिस्ट्रारचे कडे तो डायरेक्टली आपल्याकडे त्याची नोंद येणार आहे, जेणेकरून आपल्याला प्रॉपर्टी त्याच्यानंतर शोधायची गरज लागणार नाही. याच्यामध्ये सब रजिस्ट्रार आणि IGR ऑफिसच्या मार्फत सुद्धा जे आपले सेल्फ रजिस्ट्रेशनची सुद्धा फॅसिलिटी IGR ऑफिसने दिलेली आहे, त्याचं पण आपल्याला याच्यामध्ये बेनिफिट होणार आहे. आणि हे इंटिग्रेशन झाल्यानंतर डेफिनेटली पुढचे येणारी जे प्रॉपर्टीज आहे, नाहीतर आधी आपला रजिस्ट्रेशन असायचं आणि नंतर आपण शोधत बसायचो, आता याच्या पुढे रजिस्ट्रेशन झाल्याच त्याची नोंद आमच्याकडे येणार आहे आणि त्याची प्रॉपर्टी टॅक्सच्या आमच्या मार्फत त्याचा असेसमेंट सुरू होणार आहे. याच्या पुढे कर संकलन विभागाच्या संपूर्ण रेकॉर्डच्या स्कॅनिंग आणि डिजिटायझेशन यावर्षी आपण घेणार आहोत. जसं 7/12चं संगणीकरण झालेलं आहे तसंच सर्व आपले जुने प्रॉपर्टी रजिस्टर्सचा नॉट जस्ट स्कॅनिंग एक भाग झाला, त्याला डिजिटायझेशन मध्ये कन्वर्ट करणं हे दुसरा भाग झाला. आणि डिजिटायझेशन साठीचा सुद्धा आपण यावर्षी पहल घेतोय. नेक्स्ट, स्थानिक संस्था कर जे आता जीएसटीच्या नंतर ऑलरेडी जीएसटी मध्ये सबस्युम झालेला आहे, पण जुने काही आपले एरियर्स याच्यामध्ये पेंडिंग आहेत त्याच्यासाठी आपण राज्य शासनाच्याकडे आदाय योजनाच्या साठीचा प्रस्ताव ऑलरेडी पाठवला आहे. राज्य शासनाच्या तर्फे पॉझिटिव्हली आदाय योजनाला मान्यता भेटल्यानंतर डेफिनेटली पुढच्या आर्थिक वर्षामध्ये 400 ते 500 कोटीचा याच्यामध्ये वाढ होऊ शकतोय, असं आम्ही याच्यामध्ये पुढचा आपण अंदाज याच्यामध्ये गृहीत धरतोय. आणि ते आदाय योजना झाल्यानंतर लोकांना पण सोयीस्कर होईल. याच्यामध्ये महानगरपालिकेच्या सुद्धा उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. आणि पुढचे काही वर्षामध्ये LBTच्या संपूर्ण आपला कारभारच्या संदर्भातला याच्यामध्ये सुसूत्रता सुद्धा येणार आहे. पुढचं आपलं आता जे मेजर जे आपलं जे आपण विकास काम घेतोय, जे काही आपली स्कीम्स घेतोय शहराच्या लोकांच्यासाठी, त्याचा एक क्विक आपला प्रेझेंटेशन आहे. त्याच्यामध्ये पहिला आपल्या स्थापत्य विभागाचा जर आपला विचार केला तर सर्वात आधी पायाभूत सुविधा प्रकल्पमध्ये जे एक मेजर फोकस आपण या बजेटमध्ये ठेवला आहे तो आहे DP रोडचा विकास. आणि हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे, 97 पासून आपल्याकडे नवीन गाव आल्यापासून वाकड, पुनवडे, ताथवडे तिथपासून आणि आपलं वडमुखवाडी, डुरुड गाव, दिघी, तलवडे हे जे आपलं संपूर्ण C सेक्शन आहे वाकड पासून चारोली पर्यंतचा, तर नवीन एरिया जे आपला डेव्हलप होतोय खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डेव्हलपमेंट सुरू आहे. ते डेव्हलपमेंट सुरू असताना त्या ठिकाणी ट्रॅफिक कंजेशनचे इश्यूज, लोकांना एक्सेसचा इश्यू आणि एक आपली DP रोड गेली की त्याच्यासोबत आपल्या पाण्याची पाईपलाईन जातो, त्याच्यासोबत ड्रेनेजची पाईपलाईन जातो, त्याच्यासोबत आपली स्ट्रीट लाईट जातात, बरीच काही आपली आणि युटिलिटी असतो, MNGL ची पाईपलाईन असतो, MSEB ची आपला कनेक्शन असतो. तर बरंच आपल्या रोडवर अवलंबून ही सगळी आपली सुविधा असतात. शहराचा आपला डेव्हलपमेंट कॅरेक्टर आपला कन्सिडर करताना आणि जे आपले नवीन गाव आहे त्या ठिकाणी लोकांना सुविधाचं संपूर्ण अवेलेबिलिटी करून देताना याच्यामध्ये आपण नवीन रस्ते जे आहे 61 किलोमीटरचे टोटल न्यू DP रोडचं आपण नियोजन या संपूर्ण गावामध्ये यावर्षी केलंय आणि त्याचे एक मेजर कॉम्पोनंट आपल्या बजेटमध्ये आपण त्याच्यासाठी ठेवलेला आहे. नेक्स्ट, हे मागे दुसरा आपला कॉम्पोनंट आहे अर्बन स्ट्रीट डिझाईन नुसार जे आपला अर्बन स्ट्रीट स्केपिंग प्रिन्सिपल्स आहे त्याच्या आधारावर
पदचाऱ्यांसाठी सुसज्ज समपातळीतील पदपथ, सायकल सवाराकरिता सुरक्षित सायकल मार्ग, नागरिकांना बसण्याकरिता बैठक व्यवस्था, काही दिशादर्शक फलक आणि त्याच्या सोबतच काही ठिकाणी पब्लिक प्लेसमेंट, काही ठिकाणी एस्थेटिक्स वर भर देऊन असं आपले जवळपास 6 काम आपण इथे ठळक पद्धतीने दाखवतोय. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही काम आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने आपला ओल्ड मुंबई पुणे हायवे ज्याला आपण म्हणतो, आपला पिंपरी ते हरिसपूलचा एक सेक्शन आणि पिंपरी ते भक्तिशक्ती चौकचा दुसरा सेक्शन, तसंच बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक, कुणाल आयकन रोड, आकुर्डी गुरुद्वारा चौक ते राजीव कॉलनी आणि वाकड येथील दत्त मंदिर रस्त्याचं कम्प्लिशन, असं आपण 6 काम याच्यामध्ये प्रामुख्याने घेतले. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही काम आहे. याला आपला फोकस करताना महानगरपालिका 100% सस्टेनेबल मोबिलिटी, लास्ट माइल कनेक्टिव्हिटी याच्यावर जे भर देण्याचा महानगरपालिकाचा मागचे 4 ते 5 वर्षाचा ध्येय आहे, त्याला आम्ही या बजेटमध्ये सुद्धा पुढे कंटिन्यू ठेवतोय. आणि याच्या व्यतिरिक्त पुढचे येणारे काळमध्ये लोकांना चालण्यासाठी, लोकांना सायकल वापरून ट्रान्सपोर्ट वापरण्यासाठी, इन्क्लुडिंग फॉर मेट्रो कनेक्टिव्हिटी, इन्क्लुडिंग फॉर BRTS कनेक्टिव्हिटी, त्याच्यावर आपण भर त्याला कंटिन्यू ठेवणार आहोत. नेक्स्ट पुढचा आपला मुद्दा आहे स्थापत्य विभागाचे अतिरिक्त सार्वजनिक खासगी भागीदार प्रकल्प, PPP मोडवर 3 प्रकल्प आपण प्रामुख्याने यावर्षी घेतोय. पहिला मुद्दा त्याच्यामध्ये सिटी सेंटरचा आपला आहे. सिटी सेंटरला DBFOT पद्धतीवर याच्यामध्ये आपलं काही रिटेल, काही कमर्शियल व्हेंचर, काही हॉस्पिटॅलिटीचा व्हेंचर, असं काही शॉपिंग सेंटर असा मिळून एक आपण सिटी सेंटरचं आता नियोजन केलेलं आहे. मोशी स्टेडियमला सुद्धा PPP स्तरावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्याचं आम्ही यावर्षी नियोजन करतोय. आणि कैलाशवासी अण्णासाहेब मगर स्टेडियमचे ठिकाण सुद्धा आपल्याकडे चांगल्या प्रकारचा क्लबचं नियोजन, त्याच्या सोबतच चांगल्या प्रकारच्या क्रीडा सुविधा आणि क्रीडा सुविधाच्या सोबतच एक लहान कन्व्हेन्शन सेंटर प्लस हॉस्पिटॅलिटी स्पेस असा सगळं मिळून टोटल PPP स्तरावरचा आपण हे प्रोजेक्ट करण्याचं यावर्षीचा नियोजन आणि ध्येय आम्ही आमच्यासाठी ठेवलंय. याच्यामध्ये शहरवासियांसाठी सुविधाचा तर निर्माण होणारच आहे. विशेषतः अण्णासाहेब मगर स्टेडियम मध्ये हाय परफॉर्मन्स स्पोर्ट्स सेंटर सुद्धा या ठिकाणी आपण याच्यामध्ये नियोजन करणार आहोत. नेक्स्ट पुढचा मुद्दा आपल्या कनेक्टिव्हिटीच्या संदर्भातला आहे ब्रिज कनेक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये मुळा नदीवरील सांगवी बोपोडी पूलच्या कम्प्लिशन, पिंपरी डेअरी फार्म येथे रेल्वेवरील उड्डाण पूल बांधणे, त्याच्या ऑलरेडी या वर्षामध्येच आपलं भूमिपूजन झालेलं आहे. काम खूप तेजीने सुरू आहे. त्याला आपण बजेट प्रोव्हिजन ठेवून त्याला पूर्णतेच्या दिशेने नेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. सांगवी फाटा ते केवढे रस्त्यावर रक्षक चौक येथे सभ्य बांधण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी बऱ्यापैकी आता संपूर्ण मुंबईचा ट्रॅफिक, पुणे मुंबईच्या ट्रॅफिक त्या रोडने सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅफिक कंजेशनचे इश्यूज असल्यामुळे त्या ठिकाणी आपण तो नियोजन करतोय. आणि मामुर्डी सांगवडे पवना नदीवरचा पूल आहे, जे आपण PMRDच्या सोबत 50% भागीदारीवर आपण तो पूलचा नियोजन करतोय, जेणेकरून मामुर्डीवरून PMRDचा जे सांगवडेचा वाढता जे भाग आहे त्याला डेफिनेटली कनेक्टिव्हिटी मध्ये याच्यामध्ये मदत होणार आहे. नेक्स्ट अर्बन मोबिलिटीचा जर आपण विचार केला तर BRTS सेवा जे आपल्या आता रिसेंटली भक्तिशक्ती ते मुकई चौकच्या निसर्गदर्शन ब्रिजची सुरुवात झालेली आहे, तर त्या ठिकाणी केवडेपर्यंतचा आपला 6वा BRTS कॉरिडॉर आपण त्याला पूर्ण करणार आहोत. तो आपण पुढच्या वर्षाच्या प्लॅनिंग मध्ये प्रामुख्याने त्याला ठेवलाय. विस्तारित मेट्रो प्रकल्प आपल्या शहरांसाठी खूप एक कडकडीचा असा मुद्दा होता. केंद्र शासनाने त्याला मंजुरी देऊन आता त्याचा काम लवकरात लवकर सुरू होणार आहे. त्याच्यासाठी आपला PCMC चे स्टेशनचे नंतर चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्तिशक्ती असे 4 मेट्रो स्टेशनचा विस्तार याच्यामध्ये होणार आहे. आणि त्याच्यासाठी जवळपास 50 कोटीचा महानगरपालिकेचा कॉन्ट्रीब्युशनचा आपण बजेटमध्ये मेट्रोला, महामेट्रो साठीच्या त्याच्यामध्ये नियोजन ठेवलेलं आहे. आणि त्या कामची सुद्धा खूप लवकर सुरुवात होणार आहे. नेक्स्ट आपला प्रकल्प आहे पिंपरी चिंचवड शहरासाठी हरित सेतूचा प्रकल्प. हरित सेतू जे आपण मी मगाशी पण एक मेन्शन केला होता, आपला अर्बन स्ट्रीटस्केपिंग प्रिन्सिपल्सने सस्टेनेबल मोबिलिटीच्या संदर्भातला आपला खूप प्रामुख्याने घेण्यात आलेला असा आपला हरित सेतू प्रकल्प आहे. मागच्या वर्षी आपल्याला सर्वांना आठवत असेल ब्लूमबर्ग इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल चॅलेंज बिकी, त्याच्यामध्ये भारताची ओनली आपला पिंपरी चिंचवड एकमेव शहर होता ज्याला बिकी मध्ये ब्लूमबर्गचे मार्फत
हरित सेतू प्रकल्पासाठीचा आम्हाला $400,000 ग्रांट सुद्धा भेटलाय आणि या संपूर्ण प्रकल्प त्याच्यापेक्षा जास्त आहे. तो एक ग्रांट त्या संपूर्ण प्रकल्पाचा एक भाग म्हणून राहणार आहे. पण ते एक हरित सेतू प्रकल्पची आपण यावर्षी सुरुवात करणार आहे आणि पुढचे 10 ते 12 वर्षामध्ये जे हरित सेतूचा जे आमचा नेबरहूड कॉन्सेप्ट जे आहे की प्रत्येक नेबरहूड आपला सॅच्युरेट झाला पाहिजे, जेणेकरून माणसाला घरामधून बाहेर पडल्यानंतर 15 मिनिटांमध्ये जे माणसाचे जे ट्रिप असतात विशेषतः त्या ट्रिपला इधर वॉकिंग किंवा सायकलिंगने लोकांनी प्रेफर करावा, त्याच्यासाठीचा हा आपला प्रकल्प आहे आणि त्याच्यासाठीचा आपण यावर्षी नियोजन हरित सेतूच्या निगडी प्राधिकरण क्षेत्रासाठीचा केलेला आहे. पुढचा मुद्दा आपला BRTSच्या मिसिंग लिंकचा आहे, जे आपलं 5th नंबर जे कॉरिडोर आहे भक्तिशक्ती मुकई चौक आणि किवडे 6 नंबरचं कॉरिडोर तुम्ही ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. ऑटो क्लस्टर चिंचवड येथील इंडोलिंक युरो सोसायटीची कंपनीची जागा यावर्षी आमची ताब्यात येणार आहे आणि जे राहिलेला आपला जे चिखली टू कालेवाडी जे आपला BRTS आहे त्याला आपण मिसिंग लिंकला पूर्ण करून तो सुद्धा आपण BRTS कॉरिडोर सुरू करणार आहोत. नेक्स्ट, इमारतीच्या संदर्भातला जर आपण बघितलं तर मोशी हॉस्पिटलचा यावर्षीचा आपला भूमिपूजन आता पुढे होणार आहे. त्याचा सर्व आमचं नियोजन झालेलं आहे. मोशी हॉस्पिटल शहरासाठी 100% संपूर्ण आरोग्य फॅसिलिटी देण्यासाठी, YCMचा भर कमी करण्यासाठी आणि पुढच्या येणाऱ्या 10 ते 15 वर्षाचा आपला लोकसंख्याचा वाढता ग्राफ बघता मोशी हॉस्पिटल आपल्या जवळपास 700 बेडच्या असं सुसज्ज हॉस्पिटल बांधण्याचं आमचं नियोजन आहे आणि त्याच्यासाठी या बजेटमध्ये आपण ऑलरेडी त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. पुढचे येणारे काळामध्ये या हॉस्पिटलचं रूपांतरण मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा करण्याचा महानगरपालिकेचं जे नियोजन आहे तो या हॉस्पिटलच्या मार्फत तो सुद्धा याच्यामध्ये साध्य होणार आहे. वारकरी भवनची एक संकल्पना आकुर्डी गाव ठाण्यातील पांडुरंग काळभोर सभागृहाच्या पहिल्या मजल्यावर आपण तो नियोजन करतोय आणि वारकऱ्यांच्या सोबतच जे आपले सिनियर सिटीजन्स आहेत त्यांची सुद्धा एक खूप जुनी मागणी राहिली आहे त्यांच्यासाठी स्पेस अवेलेबल करण्यासाठी, त्यांच्यासाठी मीटिंगसाठी हॉल करण्यासाठी. तर हे आपण असं डुअल पर्पजचा एक आपण त्या ठिकाणी नियोजन करतोय जेणेकरून सिनियर सिटीजनचे संघाला सुद्धा आणि आपल्या वारीचे वेळी वारकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी आपण सुविधा उपलब्ध करून देऊ शकणार आहोत. तिसरा मुद्दा आपला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत त्याचा भूमिपूजन याच वर्षी या फायनान्शियल इयर मध्ये झालंय. त्याला सुद्धा पूर्ण करण्यासाठी पुढचा येणारा 24 ते जवळपास 36 महिन्याचा त्याचा संपूर्ण डेडलाईन आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपल्या शहरासाठी खूप एक आयकॉनिक असा स्ट्रक्चर आपला हेडक्वार्टर म्हणून आपण क्रिएट करतोय आणि त्याच्यासाठी या बजेटमध्ये पुरेसा तरतूद आपण ठेवलेली आहे जेणेकरून हा संपूर्ण प्रोजेक्ट आपला विदिन डेडलाईन किंवा डेडलाईनचे आधी सुद्धा आपण याला कंप्लीट करण्याचा याच्यामध्ये आमच्यातर्फे प्रयत्न ठेवणार आहोत. नेक्स्ट, स्थापत्य प्रकल्पचा जर विचार केला तर यावर्षी बोराडेवाडीला 1288 घरांचे सदनिकांचं वाटप माननीय पंतप्रधान मोदींच्या हस्ते 1 ऑगस्ट 2023 ला ऑलरेडी झालेलं आहे. पिंपरी व कोरडीला असं 370 आणि 586 त्याच्यामध्ये टोटल 938 सदनिकाचं काम पूर्णत्वास झालेलं आहे आणि आता आपला त्याच्या संदर्भातला लोकांचं सिलेक्शन सुद्धा झालं आणि येत्या काळामध्ये लोकांना आपण सदनिका सुद्धा हँडओव्हर करणार आहोत. याच्यामध्ये प्रत्येक PMIच्या प्रकल्पामध्ये जवळपास 14 ते 15 कोटी ऍव्हरेज सांगतोय. याच्यामध्ये महानगरपालिकेने याच्यामध्ये भर उचललाय आणि याच्या सोबतच लँड कॉस्ट सुद्धा महानगरपालिकेच्या मार्फत आहे. याच्या व्यतिरिक्त केंद्र शासन व राज्य शासनाचा प्रत्येकी 1.5 लाख व 1 लाख असा अनुदान 2.5 लाखाचा प्रत्येक आपल्या लाभार्थीसाठी असतो आणि उरलेला भाग लाभार्थ्यांचा हिस्सा असतो. याच्यामध्ये येत्या काळामध्ये आपला चारोलीचा आपण लोकांना वाटपाची सुरुवात ऑलरेडी केलेली आहे. चारोलीचा प्रकल्प सुद्धा या आर्थिक वर्षामध्ये किंवा अर्ली पुढच्या आर्थिक वर्षामध्ये कंप्लीट करण्याचं आमचं 100% नियोजन आहे. दुरोड गावचं आपलं काम सुरू झालेलं आहे आणि त्याला सुद्धा आपल्या तर्फे जे काही आपल्या अनुषंगिक त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर लागतो तो ट्रान्सफॉर्मर असो, आपला वॉटर सप्लायचे रिलेटेड इश्यूज असो, ड्रेनेजचे रिलेटेड इश्यूज असो, त्याच्या संदर्भातला आपण या बजेटमध्ये त्याचा पुरेसा नियोजन त्या संदर्भातला केला जेणेकरून हा प्रोजेक्ट सुद्धा आपला इन टाइम आपण त्याला पूर्ण करण्यामध्ये मदत होणार आहे. नेक्स्ट, पर्यावरण अभियांत्रिकी व जलनिस्सारण विभागाचा आपण विचार केला तर सर्वात पहिला आपला मुद्दा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आहे. नदी पुनरुज्जीवन प्रकल्प मध्ये मुळा नदीचा 14 किलोमीटरचा आपण टोटल एक आराखडा केला होता ज्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 8.8 किलोमीटर साठी आपण एक हाती जे पहिला स्ट्रेच जे घेतलाय
त्याच्या संदर्भातला नियोजन यावर्षीचे बजेटमध्ये करण्यात आलेलं आहे. लवकर आपण त्याच्या कामाचं नियोजन करून त्याचे आपण सुरुवात करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त पवना नदीचा 24.4 किलोमीटरचा आमचा DPR आता रेडी आहे. त्याला सीएची आपल्या मंजुरी भेटली असून सीएची मंजुरीसाठी तो आता शेवटच्या टप्प्यावर आहे आणि त्याच्यासाठी आपण केंद्र शासनाला सुद्धा पवना नदीचे प्रकल्पासाठीची निधीची मागणीचा प्रस्ताव ऑलरेडी केंद्र शासनाच्याकडे दाखल केलेला आहे. इंद्रायणी नदीचा सुद्धा अमृतमध्ये मंजुरी भेटण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या निर्देशाप्रमाणे आपण तो पण संपूर्ण प्रोजेक्ट अमृत 2 मध्ये सबमिट केलेला आहे. लवकरच त्याची केंद्राची मंजुरी आल्यानंतर तो प्रोजेक्ट सुद्धा आपण हाती घेणार आहोत. एकच फक्त मुद्दा याच्यामध्ये पवना आणि इंद्रायणीमध्ये जे मला अधोरेखित करायचं आहे, हे नदी पुनरुज्जीवन प्रकल्प घेण्याआधी त्याच्या संदर्भातला आमच्या स्तरावरचे जे आपला रिव्हर क्लिनिंगचे संदर्भातले जे आपले मेकॅनिझम आहे, त्याच्यामध्ये इंटरसेप्टर ड्रेन असो किंवा एसटीपीचं ऑगमेंटेशन किंवा नवीन एसटीपी असो, इंटरसेप्टर ड्रेन पवना आणि इंद्रायणी दोन्ही ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि एसटीपीचं सुद्धा आपण याच्यामध्ये पुढच्या बजेटमध्ये त्याचं नियोजन करत आहोत. मुळा नदीचा आपला जे प्रोजेक्ट आहे त्याच्या संदर्भात ऑलरेडी मी ब्रीफिंग केलं. नेक्स्ट घनकचरा व्यवस्थापनचा जर आपला विचार केला तर बायोमायनिंग टप्पा 2 मोशीचा जे संपूर्ण आपला कचरा जे आज रोजी जे ढीग आहे, बायोमायनिंग फेज 1 आपला ऑलरेडी सुरू आहे. 15 लाख क्युबिक मीटरचा बायोमायनिंग फेज 2 चा टप्पा 2 चा आपली सुरुवात करून त्याचा सुद्धा नियोजन बजेटमध्ये महानगरपालिकेचा हिस्सा म्हणून ठेवण्यात आलेली आहे. तेव्हा आपला स्वच्छ भारत मिशनची रक्कम आणि महानगरपालिकेचा हिस्सा असा मिळून आपण तो प्रोजेक्ट घेतोय, जेणेकरून पुढचे 1.5 ते 2 वर्षामध्ये मोशीच्या संपूर्ण कचऱ्याचे ढीगला, संपूर्ण लेगेसी वेस्टला आपण हाताळून त्याचं प्रोसेसिंग करून ते सगळा एरिया आपला मोकळा करण्यामध्ये आपल्याला 100% त्याच्यामध्ये मदत होणार आहे. याच्या व्यतिरिक्त घनकचरा स्थानांतरण केंद्र ट्रान्सफर स्टेशन, ज्याच्यामध्ये गवडी माथा, कासारवाडी आणि कालेवाडीला 3 ट्रान्सफर स्टेशन ऑलरेडी उभारण्यात आलेले आहे. असे 8 क्षेत्रीय कार्यालयामध्ये, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये 2 या प्रमाणचे ऍब्सोल्युटली स्टेट ऑफ दी आर्ट ट्रान्सफर स्टेशन महानगरपालिकेच्या मार्फत बांधण्यात येत आहे. त्याच्यामध्ये लोकांना जे मागे आपले कचरा डेपो वगैरेचा दुर्गंधचा त्रास असायचा, तो या ट्रान्सफर स्टेशन मध्ये 100% लोकांना तो दुर्गंधचा त्रास राहत नाही. ते आतापर्यंतच्या कासारवाडी आणि गवडी माथाचे मध्ये जे आपल्या ट्रान्सफर स्टेशन उभे झाले त्याच्यामधला सुद्धा आमचा ते अनुभव आहे आणि त्याच अनुभवाला पुढे नेऊन आपण प्रत्येक झोनला 2 अशा प्रकारचे आपण ट्रान्सफर स्टेशनचं नियोजन करत आहोत. याच्या व्यतिरिक्त घरगुती घातक घनकचरा प्रक्रिया केंद्राच्या 4 मेट्रिक टनाचे 2 सेंटर्सचा रिसेंटली आता सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या संपूर्ण शहरामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने घनकचऱ्याचं व्यवस्थापन आणि त्याच्या प्रोसेसिंग मध्ये 100% याच्यामध्ये मदत होणार आहे. राष्ट्रीय स्वच्छता हवा कार्यक्रम अंतर्गत आपण काही प्रमाणात ऑलरेडी काही काम कंप्लीट केले, काही कंप्लीट आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये 6 एअर प्युरिफिकेशन सिस्टम, 13 ड्राय मिस्ट बेस्ड फाउंटेन सिस्टम, स्टेशनरी फॉग कॅनन डस्ट सेपरेशन सिस्टम, 2 रोड वॉशर, 5 मुव्हेबल फॉग कॅनन याचा आपला याच्यामध्ये समावेश आहे. याच्यामुळे 100% आपली शहराची जे एअर क्वालिटी आहे, जे ओव्हरऑल प्रत्येक सिटीज आणि प्रत्येक अर्बन एरियामध्ये आज रोजी आपल्या सर्वांच्यासाठी तो एक चॅलेंजचा मुद्दा आहे, त्याला हाताळण्यामध्ये आम्हाला 100% याच्यामध्ये मदत होणार आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा एअर क्वालिटीचे इम्प्रूव्हमेंटसाठी काही रेग्युलेटरी मेजर्स आणि काही आपल्या तर्फे एम्युलरेशन साठीचे काही मेजर्स, इम्प्रूव्हमेंट साठीचे मेजर्स आमच्या मार्फत सुरू राहणार आहे आणि नागरिकांच्या सहभागाच्या सोबतच याच्यामध्ये आपल्याला काम करण्याच्या पुढच्या वर्षीच्या डेफिनेटली आपल्या समोर एक आव्हान आहे. नेक्स्ट, मैला शुद्धीकरण प्रकल्पाचा जर आपण विचार केला, जे काही आपली नद्यांना स्वच्छ ठेवण्यासाठी, ड्रेनेजला प्रोसेस आपला ट्रीटमेंट करण्यासाठी ते आपला एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये अमृत 1 योजनामध्ये पिंपरी मेलकला 15 MLD, चिखलीला 12 MLD, बोटकेलला 5 MLD असा टोटल अमृत 1 मध्ये यावर्षी कम्प्लिशनचा आमचा नियोजन आहे. आणि तसंच अमृत 2 योजनामध्ये भोसरीला 5 MLD, वालेकरवाडीला 4 MLD, केशवनगरला 4 MLD असा आणि याच्या व्यतिरिक्त कालेवाडी आणि भाटनगरला पंप हाऊस असा टोटल मिळून अमृत 2 मध्ये काम आपल्या
पूर्ण करण्याचा पुढच्या वर्षीचा आमचा बजेटमधला नियोजन आहे. अमृत 2 च्या सोबतच महानगरपालिकेचा याच्यामध्ये 50% कॉन्ट्रीब्युशन असतो आणि जे 50% कॉन्ट्रीब्युशन आपण बजेटमध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तातवडे येथे पशुसंवर्धन विभागाची जागाचा खूप वर्षाचा मुद्दा होता, तो आपला यावर्षी मार्गी लागला आणि याचे पुढे आता तातवडेला 20 MLD एरिया, विशेषतः जे आपल्या संपूर्ण तातवड्याचा जे वाढता भाग आहे त्या वाढत्या भागासाठी 20 MLDचा आपला STPचा नियोजन पुढचे येणारे फायनान्शियल इयर मध्ये आपण करतोय आणि डेफिनेटली त्याच्यामुळे आपल्या पवनाला अजून जास्त स्वच्छ करण्यामध्ये आम्हाला याच्यामध्ये मदत होणार आहे. हे जे सगळे आपले प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये अमृत 1, अमृत 2 आणि तातवडेला स्पेशल सेंट्रल असिस्टन्स, राज्य शासन केंद्र शासनाच्या हिस्साच्या व्यतिरिक्त आपला महानगरपालिकेचा सुद्धा याच्यामध्ये हिस्सा आपण ठेवतोय. नेक्स्ट, पाणी पुरवठ्याचा जो आपला मुद्दा आहे तो आपला शहरासाठी खूप एक क्रिटिकल विषय आहे. त्याच्यामध्ये जे आपले चालू काम आहे त्याच्यावर आपण या बजेटमध्ये सुद्धा भर ठेवला आहे, त्याच्यावर आपण तरतूद पुरेशा ठेवली आहे जेणेकरून त्याचं काम खूप लवकरात लवकर पूर्ण होईल. त्याच्यामध्ये प्रामुख्याने भामा आसखेडला जे आपला जॅकवेल आहे त्याच्यासाठीच आहे. याच्या व्यतिरिक्त भामा आसखेड वरून ग्रॅव्हिटी आणि रायझिंग मेनची जी आपली 1700 mm ची जी पाईपलाईन आहे आणि 1400 mm ची जी पाईपलाईन, तो पाईपलाईनचं काम पूर्ण करण्यासाठी आणि पॅकेज 1, 2, 3, 4 जे की आपले नवीन एरियाजमध्ये, जसं नवीन एरियाजमध्ये आपण DP रोडचं नियोजन केलं आहे तसंच आपण पाण्याचं सुद्धा नवीन एरियाजमध्ये नियोजन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपलं वाकड, तातवडे, रावेत, थेरगाव पासून आणि आपला वडमुख वाडी, चोविसावाडी, चारोली भागापर्यंत आपला जलवाहिनी टाकणे व वितरण नलिका टाकणे प्लस ESR काही GSR यांचा पॅकेज 1, 2, 3, 4 मध्ये समावेश आहे. यांना स्पेशल सेंट्रल असिस्टन्सच्या सोबतच महानगरपालिकेचे बजेटची सुद्धा आम्ही याच्यामध्ये तरतूद ठेवतोय जेणेकरून हे काम सुद्धा विदिन डेडलाईन लवकरात लवकर पूर्ण होणार, ज्याच्यामुळे नवीन एरियाजमध्ये पाणी पुरवठ्यामध्ये लोकांना याचा चांगला बेनिफिट होणार आहे. नियोजित कामाचा जर आपण विचार केला तर नियोजित आपण प्रामुख्याने 4 काम पुढच्या वर्षीचे बजेटमध्ये घेतोय. पहिला काम आपला आंध्र व भामा आसखेडचा जॅकवेलचा काम पूर्ण झालंच आणि आपला पाईपलाईनचं पूर्ण झाल्यानंतर चिखलीमध्ये आतापर्यंत 100 MLDचा ट्रीटमेंट प्लांटचं आपण ऑलरेडी उद्घाटन मागच्या वर्षी केलेलं आहे, ज्याच्यामुळे आंध्राच्या 100 MLDचा पाणी ऍडिशनल आपल्या सिटीला भेटलं. भामा आसखेडचा जॅकवेलचं काम पूर्ण होईपर्यंत आपला चिखलीला 100 MLD ला वाढून 200 MLD अजून जास्त त्याच्यामध्ये ऍडिशन आम्हाला कपॅसिटी ट्रीटमेंटची करावी लागणार आहे आणि त्याचं नियोजन आपण येत्या आपल्या फायनान्शियल इयर मध्ये बजेटमध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे 200 MLDच्या चिखलीमध्ये ट्रीटमेंट प्लान ऑलरेडी 100 आहे, अजून 200, टोटल 300 MLD. सेकंड काम जे आपण याच्यामध्ये घेतलं आहे तो आहे जलशुद्धीकरण केंद्र. याच्यामध्ये टप्पा क्रमांक 1, 2, 3, 4 त्यांना अद्ययावत तंत्रज्ञानानुसार ऑगमेंटेशन करणे, झिरो डिस्चार्ज प्रणाली उभारणे, तो आपण याच्यामध्ये ठेवलाय. तिसरा कॉम्पोनंट जे नियोजित कामांमध्ये आपण ठेवलाय तो निगडी सेक्टर 23 जलशुद्धीकरण केंद्र पासून मुंबई पुणे हायवे लगत दापोडी पर्यंत जलवाहिनी आपण टाकतोय. त्याचं कारण हे आहे की या मुंबई पुणे हायवेला आपली जलवाहिनी नाही आहे, MIDCची जलवाहिनी आहे. काही प्रमाणात सोसायटीजला MIDCच्या मार्फत अवेलेबिलिटी करण्यात आलेली आहे, पण मोठ्या प्रमाणात I2R चे जे आपल्याकडे आता प्रोजेक्ट्स भरपूर या रोडवर वाढत आहे. पुढे TODचा सुद्धा आपले रूल झालेले आहे, त्याच्यामुळे TODचा मेट्रोचे जसं जसं कॉरिडॉर अजून जास्त निर्माण होईल तसा लोकांची वर्दळ या हायवेला लगत डेफिनेटली लोकांची वर्दळ वाढणार आहे. म्हणून त्यांना पाण्याची अवेलेबिलिटी व्हावी असं म्हणून आणि विशेषतः जे आपले टेलंटचे जे आपले एरियाज आहे, सांगवी असो किंवा आपला दापोडीचा भाग असो, त्या ठिकाणी जे लो प्रेशरमुळे पाण्याचा जे कमतरता राहतोय टेलंट असल्यामुळे तो डेफिनेटली 1000 MMची लाईनमुळे तो आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यामध्ये मदत होणार आहे आणि भविष्यामध्ये येणाऱ्या या भागामध्ये असणाऱ्या जे काही आपला वाढता आपला शहरीकरण आहे त्याला सुद्धा पाणी अवेलेबिलिटी मध्ये आम्हाला मदत होणार आहे. चौथा जे आपण एक घेतोय याच्यामध्ये प्रत्येक घराला मीटर सहित नळ जोडणी देण्यासंदर्भातला जे आपले नोटिफाईड स्लम एरियाज आहेत त्यामध्ये प्रत्येक घराला मीटर विहिरीत नळ जोडणी देणे अशा कामी आपण नियोजित केलंय आणि याच्यामध्ये मागच्या वर्षीच आपण जे डिपॉझिटचा याच्यामध्ये मुद्दा आहे त्याला आपण रिझॉल्व्ह करून आपला 60 जवळपास इन्स्टॉलमेंट मध्ये आपण तो डिपॉझिट पुढे घेणार आहोत. तर त्याला सुद्धा आपल्याला नॉन रेव्हेन्यू वॉटर कमी करण्यामध्ये आणि पाण्याची जे आपली गळती आहे त्याला थांबवण्यामध्ये 100% याच्यामध्ये मदत होणार आहे. नेक्स्ट, वैद्यकीय विभागाचा जर आपला विचार केला तर वैद्यकीय विभागामध्ये काही नव्याने आपण उपक्रम सुरू करतोय. त्याच्यामध्ये
प्रामुख्याने पहिला उपक्रम जे मोशी हॉस्पिटलचा ऑलरेडी आपण ब्रीफ स्थापत्य विभागामध्ये केलेला आहे. सेकंड जे आपलं आहे जुना तालेरा रुग्णालय, या ठिकाणी 30 खाटाचा बर्न वॉर्ड, ज्याच्या संदर्भातला बरंच आपले या वर्षामध्ये सुद्धा दुर्दैवाने जे तलवडेमध्ये घटना घडली किंवा त्याच्या आधी पण अशी एक गरज लोकांना वाटत होती की आपल्या शहरामध्ये बर्न वॉर्ड असावा, जेणेकरून लोकांना इथून आपल्याला ससूनला रेफर करायची गरज लागणार नाही. आणि त्या संदर्भातला एक निर्णय घेऊन आपण या पुढचे फायनान्शियल इयर मध्ये जुने तलेरा रुग्णालय जे आहे त्याच्या सेकंड फ्लोअरला 30 खाटाचा असा सुसज्ज जडित कक्ष बर्न्स वॉर्ड आपण करतोय. त्याच्यामध्ये आयसीयूचे 6 बेड असणारे, शस्त्रक्रियासाठी कक्ष असणारे, पुरुष आणि स्त्रियांकरिता प्रत्येकी 12 खाटांचा कक्ष असणारे आणि या संपूर्ण स्टेट ऑफ द आर्ट सेंटर बर्न्स वॉर्ड आपण त्या ठिकाणी नियोजित करतोय. नेक्स्ट आहे आपल्या थेरगाव रुग्णालयामध्ये ट्रॉमा सेंटरचं आपण नियोजन यावर्षी करतोय. बरंच आपल्याकडे काही ऍक्सिडेंट असतात, हायवेवरचे ऍक्सिडेंट असतात, एक्सप्रेसवेवरचे काही ऍक्सिडेंट असतात, त्यांना आपला हाताळण्यासाठी ट्रॉमा सेंटरची एक गरज पुन्हा आपले शहरामध्ये वायसीएमच्या व्यतिरिक्त एक भासत होती, म्हणून आपण थेरगाव रुग्णालयामध्ये ट्रॉमा सेंटर सुद्धा कार्यान्वित करण्याचं नियोजित करतोय आणि 4 नवीन ऑपरेशन थिएटर सुद्धा त्या ठिकाणी आपण कार्यान्वित करतोय. ऑलरेडी ऑर्थोपेडिक सर्जरी थेरगावमध्ये सुरू असल्यामुळे पुढे ट्रॉमा सेंटर सुरू करायला आम्हाला त्याच्यामध्ये मदत होणार आहे. चौथा जे आपला प्रकल्प आहे वैद्यकीय विभागाच्या अनुषंगाने, तो नवीन तालेरा रुग्णालय 200 खाटाचा यावर्षी आपण त्याला कार्यान्वित करणार आहोत. सिव्हिल वर्क जवळपास आता रेडी आहे. एमजीपीएस आणि उरलेला काही आपला मेडिकल इक्विपमेंटचा भाग त्याला आपण पूर्ण करतोय आणि येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपण तो नवीन तालेरा रुग्णालय सुद्धा कार्यान्वित करण्याचं आमचं नियोजन आहे. याच्या व्यतिरिक्त थेरगाव रुग्णालय व भोसरी रुग्णालयाची धर्तीवर आकुर्डी व जिजामाता रुग्णालयामध्ये डीएनबी कोर्सेस सुरू करण्याचं नियोजन आहे. डीएनबी कोर्सेसमुळे महानगरपालिकेला जे आपले पीजी स्टुडंट असतात ते भेटण्यामध्ये मदत असतो आणि आपल्या जे या रुग्णालयामध्ये पेडियाट्रिक असो किंवा गायनॅक असो त्या कोर्सेसचे डीएनबी स्टुडंट रेसिडेंट म्हणून काम करतात आणि डेफिनेटली चांगली लोकांना सुविधा देण्यामध्ये त्याची मदत राहतो. नेक्स्ट याच्या व्यतिरिक्त वैद्यकीय विभागामध्ये साहित्य व उपकरण याचा विचार जर केला तर लोकांना चांगली आरोग्य सुविधा देण्याच्या संदर्भातला सर्व रुग्णालयामध्ये CSSD सेंट्रल स्टेराईल डिपार्टमेंट जो असतो, जो ICM मध्ये याच वर्षी सुरू करण्यात आलेला आहे, त्याच धर्तीवर थेरगाव, आकुर्डी, भोसरी त्या ठिकाणी सुद्धा CSSD आपण कार्यान्वित करतोय. ते DNB कोर्स साठीची एक आपली एक रिक्वायरमेंट सुद्धा राहतोय. NICUचा आपल्याकडे एक मेजर कॉम्पोनंट आहे. SNCU NICU वाढवण्यासाठीचा एक आम्ही यावर्षी नियोजन करतोय आणि त्याच्यासोबतच निओनेटल व्हेंटिलेटर सुद्धा आपण खरेदी करतोय. सर जे आपले सेकंडरी हॉस्पिटल त्या ठिकाणी सर्जरी व स्त्री रोग विभागाकरिता लॅप्रोस्कोपची खरेदी करतोय, एनेस्थेसिया वर्क स्टेशनची खरेदी करतोय. थेरगावमध्ये ट्रॉमा सेंटरची सुरुवात असल्यामुळे त्या ठिकाणी सियामची आपण खरेदी करणार आहोत आणि रुग्णालयामध्ये डायलिसिस मशीन, डायलिसिसचा सुद्धा दिवसोदिवस लोकांचा एक वाढती डिमांड आहे, पेशंटची वाढती डिमांड आहे, त्याला सुद्धा आपण याचे पुढे हॉस्पिटल्समध्ये कार्यान्वित करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त वॉर्ड हेल्थ ऍक्शन प्लॅन महानगरपालिका पिंपरी चिंचवडची एक पहल आहे. देशामध्ये पहिल्यांदाच होतोय युनिसेफ आणि NHRCच्या सोबत. त्याच्यामध्ये आतापर्यंतचा जे आपला आरोग्यावरचा भर नेहमी क्युरेटिव्हचा असलाय आणि रुरलमध्ये प्रिव्हेंटिव्हवर भर राहतो, पण या वॉर्ड हेल्थ ऍक्शन प्लॅनच्या अनुषंगाने आपण प्रिव्हेंटिव्ह जे आपला आरोग्याचा एक आपला एरिया असतो त्याला आपण गॅप फिलिंग करण्यासाठी, त्याला ऍड्रेस करण्यासाठी सुद्धा आपण हे वॉर्ड हेल्थ ऍक्शन प्लॅनचं नियोजन करतोय. त्याच्यामध्ये वंचित घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे याचा एक प्रामुख्याने आमचा एक फोकस एरिया आहे. विशेषतः जे आपला लो इन्कम काही सेटलमेंट असतील, काही नोटिफाईड स्लम असतील आणि त्या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण प्रक्रिया आणि प्रोटोकॉल आणि प्रोसेसेस सेटअप करण्याचं आपण याच्यामध्ये नियोजन करतोय. याच्या व्यतिरिक्त आयुष्यमान आरोग्य केंद्र, आपला दवाखाना, जिजाऊ क्लिनिक या सर्वांची जवळपास संकल्पना सारखीच आहे. याच्यामध्ये केंद्र शासनाच्या तर्फे आयुष्यमान आरोग्य केंद्र, राज्य शासनाच्या तर्फे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे नावावर आधारित आपला दवाखाना 33 आपल्यासाठी मंजूर आहे.
याचे पुढे काही ठिकाणी बांधकाम आणि काही ठिकाणी रेंटेड बिल्डिंग मध्ये आपण या स्मॉल आपल्या आवला दवाखाना, आयुष्मान आरोग्य मंदिर यांचं आपण नियोजन करतोय. एक जे मोठा स्टेप आम्ही महानगरपालिकेच्या तर्फे यावर्षी वैद्यकीय सेवामध्ये घेणार आहोत तो आहे थेरगाव रुग्णालयाच्या जवळ PPP स्तरावर कॅन्सर रुग्णालय उभारणे. त्याच्यामध्ये 60 बेडचं कॅन्सर या आजारासाठी सर्व सेवा उपलब्ध असणारं रुग्णालय सुरू करण्यासाठीच्या यावर्षी आपण नियोजन करतोय. त्याच्यामध्ये किमोथेरपी, रेडिओथेरपी, पेट स्कॅन या सर्व सुविधा आपण PPP स्तरावर उपलब्ध करून देणार आहोत. काळजी आपण त्याच्यामध्ये एवढीच घेणार आहोत की जे आज रोजी जे आपले पेशंट्सला जे एक्सपेंडिचर प्रायव्हेट सेक्टरमध्ये येत आहे तेवढा एक्सपेंडिचर नाही होता. डेफिनेटली त्यांना त्याच्यापेक्षा खूप कमी एक्सपेंडिचर कसा आपल्याला नियोजन याच्यामध्ये करता येईल. पण ऑन्कोलॉजी खूप एक कॉम्प्लेक्स डिपार्टमेंट असल्यामुळे त्याला आपण PPP स्तरावर उभारण्याच्या याच्यामध्ये नियोजन आमच्या मार्फत केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त सोशल इम्पॅक्ट बॉन्डची एक संकल्पना आहे. त्याला जवळपास बॅकग्राऊंड वर्क यावर्षी आपण कंप्लीट केलं असून पुढच्या वर्षी सोशल इम्पॅक्ट बॉन्डच्या अनुषंगाने जे आपल्या आरोग्य विभागामध्ये जे प्रोसेसेस आहे प्लस आपले आरोग्य जे आपलं इन्स्टॉलेशन आहे म्हणजे आपला UPHC असतील काय आपले डिस्पेन्सरीज असतील, सेकंडरी हॉस्पिटल असतील, त्यांना NABH एक्रेडिशन जेणेकरून क्वालिटीमध्ये भर राहावा, लोकांना अजून चांगली सर्व्हिसेस भेटावी. फॉर एक्झाम्पल OPD मध्ये आल्यानंतर खूप कमीत कमी वेळामध्ये त्यांना कशा सुविधा भेटतील या संपूर्ण प्रोसेस अपग्रेडेशनसाठी आपण सोशल इम्पॅक्ट बॉन्डची संकल्पना पुढच्या वर्षी राबवणार आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त PGI संस्था YCM मध्ये वॉर्ड बाय वॉर्ड प्रत्येक फ्लोअर निहाय आपण त्यांच्या अपग्रेडेशनचं नियोजन केलेलं आहे. जसं अपग्रेडेशन यावर्षी आपण 6 फ्लोअरला केला तसाच एक फ्लोअरचा आपण अपग्रेडेशन आणि नूतनीकरणाचं नियोजन आपल्या बजेटमध्ये केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त BSc नर्सिंग आणि पॅरामेडिकल कोर्सेस सुरू करण्याचं नियोजन आता आपल्या 11 फ्लोअरची बिल्डिंगचं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे. त्या ठिकाणी BSc नर्सिंग कोर्स या पुढच्या अकॅडमिक इयर पासून सुरुवात करण्याचं आमचं याच्यामध्ये नियोजन करून बजेटमध्ये त्या संदर्भातली आपण तरतूद ठेवलेली आहे. नेक्स्ट, स्थापत्य विज्ञान व क्रीडाच्या संदर्भातलं काही आपले ऑलरेडी प्रोजेक्ट्स कम्प्लिशनची दिशेने आहे. इंद्रायणी नगर सेक्टर क्रमांक 1 मध्ये उद्यान व बहुउद्देशीय हॉल आपण बांधतोय. पिंपळे सौदागरला वॉल क्लाइम्बिंग गिर्यारोहणसाठी क्लाइम्बिंग वॉल आपण बांधतोय. तो जवळपास आता यावर्षी पूर्ण होणार आहे. वाकडमध्ये 8 कोर्टचा असलेला बॅडमिंटन च्या संकुल त्याचा आता रिसेंटली भूमिपूजन झाला. त्याच्या संदर्भातली नियोजन, आर्थिक नियोजन पुढच्या बजेटमध्ये करण्यात आलेलं आहे जेणेकरून इंटरनॅशनल लेवलच्या आपल्या 8 कोर्ट बॅडमिंटनची सुविधा वाकडमध्ये आपल्या शहरवासियांना उपलब्ध होऊ शकणार आहे. याच्या व्यतिरिक्त पुढचा जे आपला नियोजन आहे पिंपळे सौदागरमध्ये BMX पार्क लिनियर गार्डनच्या जवळच, ज्याला आपल्या स्केटिंगसाठी आता यंगस्टर्स आणि यांचा भरपूर याच्यामध्ये एक भर आहे, त्याला आपण एक पहिला आपल्या शहराच्या BMX पार्कच्या नियोजन करतोय. याच्या व्यतिरिक्त आपल्या शहराची एक ओळख कार्सच्या संदर्भातली टाटा मोटर्स पासून बजाजच्या संदर्भातली राहिली आहे. त्याच्यामध्ये वेस्ट टू वेल्थच्या जे मान्य पंतप्रधान महोदयांचा जे एक ब्रीदवाक्य आहे त्याला आपला साकार करून एव्होल्युशन ऑफ कार्स व डायनासॉर या संदर्भातले आपण नवीन 2 गार्डनचं नियोजन करतोय. आणि बॉलिवूडवर आधारित संभाजीनगर येथे शिवशंभू उद्यानमध्ये अगेन वेस्ट टू वेल्थचे कॉन्सेप्टवर आधारित तो एक नियोजन करतोय. आणि पिंपळे सौदागर येथे कुणाल आयकॉन रस्त्याला वर्ल्ड पार्क आणि जे आपले वंडर्स ऑफ द वर्ल्ड आहे त्याला सुद्धा वेस्ट टू वेल्थ त्या तर्जवर त्या धर्तीवर आपण त्याचं नियोजन करत आहोत. याच्या व्यतिरिक्त उद्यान विभागामध्ये बायोडायव्हर्सिटी पार्क तलवडेमध्ये त्याचं आपण नियोजन करतोय. जवळपास 58 एकर लँड आहे आणि तो आपल्या शहराचा पहिला बायोडायव्हर्सिटी पार्क किंवा ज्याला आपण अर्बन जंगल म्हणू शकतो तो आपण उभारण्याचं यावर्षी नियोजन करतोय. त्याच्यामध्ये केंद्र शासनाची निधी, CSR सपोर्ट प्लस महानगरपालिका निधी या तिघांचा समावेश करून एक आपल्या शहरासाठी एक चांगला उद्यानचा निर्मिती व्हावी. ज्या प्रकारचा प्रेम आपल्या शहराच्या लोकांचा दुर्गादेवी टेकडीला आहे असाच प्रकारचा एक अजून एक चांगला आपल्या शहराच्या लोकांच्यासाठी एक असा पार्क किंवा बायोडायव्हर्सिटी पार्क आणि अर्बन जंगल क्रिएट व्हावा असं आमच्या याच्यामध्ये पुढच्या बजेटमध्ये नियोजन आहे. नेक्स्ट, विद्युतच्या क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये विद्युत प्लस IT पण काही कॉम्पोनंट आहे. PCMC ला फेज 2 मध्ये CCTVचा आपला जे प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये 500 ठिकाणी आपण
नियोजन CCTVच्या संदर्भातला केलेलं आहे. आणि याच्यामध्ये स्मार्ट सिटी फेज 1 आणि फेज 2 हे दोन्ही मिळून ऑलमोस्ट आपल्या शहरामध्ये 7,000 CCTV कॅमेरेज कार्यान्वित पुढचे 1 वर्षामध्ये होतील. आणि त्याच्यामध्ये 100% आपल्याला सर्व्हेलन्स पासून ट्रॅफिकचा रेग्युलेशन साठीच्या त्याच्यामध्ये 100% त्याला मदत होणार आहे. मेट्रो प्रकल्पाअंतर्गत दापोडी ते पिंपरी पुलाखाली काही सुशोभित खांब व दिवे आपण बसवतोय, जे आपण ओल्ड मुंबई पुणेचा जे आपला अर्बन स्ट्रीटस्केपिंग प्रिन्सिपल मध्ये मोठा प्रोजेक्ट घेतोय त्याच्याच अनुषंगाने आपण करतोय. दिलीप वेंगसरकर अकॅडमीला आपण LED फ्लडलाईट, त्याच्या व्यतिरिक्त आपली मिळकतीवर 3 मेगावॉट सौर निर्मितीचा प्रकल्प सुद्धा आपण बजेटमध्ये त्याचं नियोजन केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त स्मार्ट सिटीचा सिटी ऑपरेशन सेंटर, डिझास्टर रिकव्हरी सेंटर आणि पोलीस साठीचा एक सुसज्ज असा व्ह्यूइंग सेंटर सुद्धा आपण चिंचवडमध्ये त्याचा एक प्लॅनिंग करतोय. चाफेकर वाड्यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल प्रोजेक्शन, मॅपिंग व विविध डिजिटलायझेशनचे संदर्भातलं काम सुद्धा आपण बजेटमध्ये नियोजन करतोय. आणि याच्या व्यतिरिक्त पिंपरी फिनोलेक्स चौक ते दापोडी जे आपल्या मेट्रो पिलर्स आहे त्यांना फसाड लाईटच्या संदर्भातल्या सुशोभीकरणाचा सुद्धा आपण याच्यामध्ये प्रोजेक्ट घेतलाय. आणि फ्लड रेस्क्यू व्हॅनचं सुद्धा आपण याच्यामध्ये नियोजन करतोय. नेक्स्ट, अग्निशमन एक असा एरिया आहे जे यावर्षी सुद्धा जे काही आपली विविध घटना घडली आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक डेफिनेटली एक आपल्या शहराचा जे वाढता आलेख आहे आणि आपल्या पॉप्युलेशनचा जे एक वाढता ग्राफ आहे, प्लस आपल्या शहरामध्ये जे विविध प्रकारचे जे बांधकाम होत आहे, विशेषतः उंच जे आपली बिल्डिंग आहे, आता जवळपास 70 मीटर 80 मीटर अशा प्रकारची आपल्या शहरामध्ये बिल्डिंग व्हायला लागली आहे. देअरफॉर अग्निशमनचा एक आपण इंटिग्रेटेड कॉम्प्रिहेन्सिव्ह आपल्या शहरासाठी एक प्लॅन क्रिएट केलेला आहे. त्याचा जे पहिला मुख्य भाग आहे तो आपला मुख्य अग्निशमन केंद्र प्रबोधनी इमारत, जे की आपल्या हेडक्वार्टरचे खूप जवळ 6 एकरची जागामध्ये जवळपास 200 कोटीचा प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये 22 अग्निशमन वाहन उभे राहतील अशी आपण व्यवस्था करतोय. सेंट्रल फायर स्टेशन सर्व आपला अग्निशमन विभाग एक ठिकाणी बसतील. याच्या व्यतिरिक्त आपले जे फायरमॅन असतात त्यांना राहण्यासाठीची आज रोजीपर्यंतची आपला काही निवासस्थान वगैरेचं नियोजन नव्हतं. याच्यामध्ये 100 कर्मचाऱ्यांसाठी आपण राहण्याचं सुद्धा नियोजन करतोय. जसा इमर्जन्सीमध्ये रिस्पॉन्ड करण्यासाठी पोलीस विभागामध्ये कॉन्स्टॅब्युलरीसाठी रेसिडेन्सीज असतात, तसंच आपण फायरमॅनसाठी सुद्धा याच्यामध्ये करतोय. याच्या सोबतच मॅन पॉवरची सुद्धा मोठ्या प्रमाणात रिक्रुटमेंट यावर्षी आपण फायरमध्ये करणार आहोत. जवळपास 150 फायरमॅन यावर्षी आपण रिक्रुटमेंट करणार आहोत, जेणेकरून फायर फायटिंग करण्यामध्ये डेफिनेटली आपले जे एफर्ट्स आहे त्यांना मल्टिपल रूपाने आपण त्याच्यामध्ये वाढ करू शकणार आहे. नेक्स्ट आपला जे याच्यामध्ये आहे सेंट्रल फायर स्टेशनच्या सोबत आपण आपल्या शहरामध्ये 4 ठिकाणी विभागीय अग्निशमन केंद्राची उभारणी करतोय. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट असा 4 डिव्हिजनल फायर ऑफिसेस असतील. त्याच्यापैकी 3 आमचा जागाचं नियोजन ऑलरेडी ठरलं आहे. एकच्या नॉर्थ मध्ये जागा आपण त्याचा शोध घेतोय. हेडगेवार भवन, पिंपरी सौदागर व चारोली या 3 ठिकाणी आपण डिव्हिजनल फायर स्टेशन उभारतोय. त्याचं नियोजन आपण या वर्षाच्या बजेटमध्ये करतोय. जवळपास 4 ते 5 वाहन या डिव्हिजनल फायर स्टेशनला असतील. नियंत्रण कक्ष असेल आणि त्याच्या सोबतच 30 कर्मचाऱ्यांची निवासस्थानाची सुद्धा व्यवस्था आपण याच्यामध्ये करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त काही आपले उप अग्निशमन केंद्राचं बांधकाम सुरू आहे, ज्याच्यामध्ये चारोली, पुनवडे आणि दिघीचा आपला 3 सबस्टेशन आहे. त्याचं नियोजन आपण या वर्षाच्या बजेटमध्ये केलं आहे. आणि पुढच्या येत्या कालामध्ये पिंपरी सौदागर, रहाटणी व भोसरीमध्ये डिफेन्स विभागाचे मार्फत लँड आणि दापोडीमध्ये जलसंपदा विभागाच्या मार्फत आपला लँडचं नियोजन करून त्या ठिकाणी सुद्धा सबस्टेशनचं आपण नियोजन करतोय, जेणेकरून जवळपास 3 ते 4 व्हेकल या सबस्टेशन मध्ये राहतील. आणि संपूर्ण शहराचा जर विचार केला, आज रोजी आपल्याकडे 8 सबस्टेशन आहे. येत्या काळामध्ये आपले 4 डिव्हिजनल फायर ऑफिसेस आणि 12 सबस्टेशन असा टोटल 16 फायर स्टेशन ओव्हरऑल जर आपण विचार केला, प्लस सेंट्रल फायर इन्स्टिट्यूट अँड स्टेशन, तो आपल्याकडे संपूर्ण यंत्रणा पुढचे 2 ते 3 वर्षामध्ये उभा करण्याचा आम्ही याच्यामध्ये एक इंटिग्रेटेड प्लॅनिंग केलेली आहे. याच्या सोबतच जे एक महत्वाचा मुद्दा आहे अग्निशमन वाहने. अग्निशमन वाहनामध्ये यावर्षी सुद्धा आपण काही फायर हायड्रंटची खरेदी केली आहे. पुढच्या बजेटमध्ये सुद्धा आपण त्याचं नियोजन केलं आहे. एक प्रामुख्याने जे एक अग्निशमन वाहनची आपल्याला गरज लागणार आहे येत्या काळामध्ये,
गॉड फॉरबिड जर का अशी घटना घडली, त्याच्यामध्ये 54 मीटर व 32 मीटरच्या TTL फायर व्हेकल आणि 70 मीटर उंचीचा एरियल लॅडर प्लॅटफॉर्म व्हेकल, जे आपले असा सीडी असतो जे आपला उंच बिल्डिंगला आपल्याला लागतोय फायर फायटिंग साठी सुद्धा आणि लोकांना रेस्क्यू करण्यासाठी सुद्धा. तर या तिन्ही मोठे व्हेकलचं आपण पुढचे बजेटमध्ये, पुढचे येणाऱ्या आपल्या वर्षामध्ये, फायनान्शियल इयरमध्ये आपण नियोजन करतोय. याच्या व्यतिरिक्त फायर टेंडर, वॉटर कॅनन, ऍडव्हान्स रेस्क्यू व्हॅन, फोम टेंडर, DCP टेंडर, फ्लड रेस्क्यू व्हॅन, असं टोटल 18 वाहनाची खरेदीची आपली कारवाई पुढच्या आपल्या बजेटमध्ये त्याचं नियोजन करून आपण ते खरेदी 100% त्याला आपण अचीव्ह करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त अग्निशमनचे काही उपकरणे आहे जे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आणि आपल्याकडे इथे तळेगाव दाभाड्यामध्ये त्यांचा सेंटर असल्यामुळे आपल्याला त्यांचा खूप चांगला बेनिफिट भेटतो. त्यांचे मार्फत मॅन्डेट करण्यात आलेले 86 प्रकारचे अत्याधुनिक अग्निशमन व विमोचन साहित्य उपकरणे राहतात. त्याच्यामध्ये फायरमॅन आहे, त्यांच्यासाठी सूट असतील, ब्रिदिंग ऑपरेटर्स व्हॅन असतील, एखाद्या काही दुर्दैवानी काही केमिकल गळतीच्या संदर्भातली घटना घडली त्याच्या संदर्भातले असेल. तर असं ओव्हरऑल आणि याच्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात आपण जे फायर विभागामध्ये वेकेन्सी आहे, आता रिसेंटली राज्य शासनाच्या तर्फे 150 फायरमॅनचे वेकेन्सीच्या संदर्भातला सुद्धा आम्हाला मंजुरी भेटली. त्याची सुद्धा आपण पुढे रिक्रुटमेंट करणार आहोत, जेणेकरून पुढच्या येत्या काळामध्ये आपलं फायर डिपार्टमेंट आज रोजी ज्याप्रमाणे काम करत आहे त्याच्यामध्ये त्यांनी अजून फोर्स मल्टीप्लायरने त्या एफर्ट्स मध्ये 100% त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. अँड विल बी एबल टू कॉम्बॅट पुढच्या काळामध्ये जे काही आपले अनफॉर्च्युनेट फायर इन्सिडेंट असतील त्या संदर्भातला आपण त्याच्यामध्ये आपल्या एफर्ट्सला अजून डबल ट्रिपल त्याच्यामध्ये करता येणं शक्य होणार आहे. नेक्स्ट, समाज विकासच्या संदर्भातला पहिला आपला त्याच्यामध्ये घटक महिला व बाल कल्याण. त्याच्यामध्ये काही योजना आहे ज्यांना आपण कंटिन्यू ठेवतोय. विशेषतः महिलांसाठी ज्ञान कौशल्य कार्यक्रम अंतर्गत स्किलिंगचा जे एक मुद्दा आहे त्याला जवळपास 45 कोटीची तरतूद आपण ठेवली आहे. याच्या व्यतिरिक्त गरीब व गरजू कुटुंबातील जे मुलांसाठी आपण गुणवत्ताधारक मुलं जे आहे त्यांना आपण ऑलरेडी अडसाहेची याच्यामध्ये तांत्रिक पदविका शिक्षणासाठीचा आपण याच्यामध्ये तरतूद ठेवतोय. त्याच्यामध्ये एक चांगली पहल आपण यावर्षी 60 आपली मुलींना ऑटोमेशन 4.0 मॅन्युफॅक्चरिंग 4.0 आपले शहराची 60 मुलींना आपण ट्रेनिंगची सुरुवात केली आहे. 2 वर्षाचा रेसिडेन्शियल ट्रेनिंग आहे आणि त्याला प्लेसमेंटला सुद्धा ऑफटेक भरपूर चांगला आहे. याच्या व्यतिरिक्त लेख लाडकी जे राज्य शासनाची योजना आहे त्याला आपण मॅचिंग ग्रांट यावर्षी सुद्धा ठेवतोय. यावर्षी आपण वन स्टॉप सेंटर जे महिलांचा एक समुपदेशन ज्याच्यामध्ये घटस्फोटित काही महिला असतील किंवा सम वुमेन जे आपल्या डोमेस्टिक व्हायलन्सचा आपला विक्टिम्स असतील असा सर महिलांच्यासाठी वन स्टॉप सेंटर महानगरपालिकेच्या तर्फे यावर्षी आपण सुरुवात करण्याचं नियोजन याच्यामध्ये केलं आहे, ज्याच्यामध्ये काउन्सिलिंगच्या सोबतच महिलांच्यासाठी एक रेसिडेन्शियल फॅसिलिटी सुद्धा टेम्पररी रेसिडेन्शियल किंवा स्टॉप गॅप रेसिडेन्शियल फॅसिलिटी सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. याच्या व्यतिरिक्त टाटा स्ट्राईव्हच्या सोबत आपला महिलांच्या सक्षमीकरणाचा जे आपला प्रकल्प आहे त्याला सुद्धा आपण पुढचे बजेटमध्ये त्याचं नियोजन केलेलं आहे. तो एक खूप मोठी पहल महानगरपालिकेच्या तर्फे करण्यात आलेली आहे. पहिली आपली महानगरपालिका आहे ज्यांनी डेडिकेटेड प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट आपण टाटा स्ट्राईव्हच्या सोबत याच्यामध्ये नियोजन करून त्याचा आपण पुढचे येत्या काळामध्ये 15,000 बचत गटांच्या सक्षमीकरण, जे ऑलरेडी बचत गट आहेत त्यांच्या कपॅसिटी बिल्डिंग, काही नवीन बचत गट आणि विशेषतः जे बचत गट ऑलरेडी काही प्रोडक्ट्स तयार करतील, काही लाईव्हलीहूड करतात, त्यांना आपला अर्बन एरियाशी निगडीत जे आपले काही लाईव्हलीहूड असतील त्याच्यामध्ये भर कसा टाकता येईल त्याचं आपण याच्यामध्ये नियोजन करतोय. महिला बचत गटांसाठी माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा थेरगावला आले त्यांनी पण एक सूचना केली होती आणि त्यांची सूचनाच्या अनुषंगाने कारबोर नगर व आकुर्डी या ठिकाणी महिला बचत गटांसाठी आपण 2 मॉल उभारतोय, जेणेकरून महिला बचत गटांना विक्रीसाठीचा एक कायमचा ठिकाण अवेलेबल राहणार आहे. आकुर्डी आणि कारबोर नगर 2 ठिकाणी. दिव्यांग कल्याणकारी योजनामध्ये याच वर्षी आपण रिसेंटली दिव्यांग रिहॅबिलिटेशन सेंटर आपला जे पिंपरीमध्ये आहे ज्या ठिकाणी ऑलमोस्ट 21 थेरपीजला आपण त्या ठिकाणी देणार आहोत, त्याचा आपला उद्घाटन झालेला आहे. त्याला आपल्या पुढचे येत्या काळमध्ये येणारे आपल्या फायनान्शियल इयरमध्ये कार्यान्वित करण्याचं आमचं नियोजन आहे. त्याच्यासाठीचं आपण याच्यामध्ये बजेटची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. निरामय आरोग्य विमा योजना आपण कंटिन्यू ठेवतोय. अर्ली डिटेक्शन आणि अर्ली इंटरव्हेन्शन हा आपला
अगेन पहिलीच महानगरपालिका ठरणार आहे जे आपले लहान मुलं जे असतात बच्चू, विशेषतः आपले बालवाडीमध्ये, तर बालवाडीमधल्या मुलांचं अर्ली आयडेंटिफिकेशन सर्वेच्या मार्फत करणं खूप गरजेचा राहतो, जेणेकरून त्यांचं अर्ली आयडेंटिफिकेशन जर केला की त्याचा निदान आणि उपचार मध्ये खूप मदत राहतो. त्या प्रकारची आपण यावर्षी सुरुवात केलेली आहे आणि पुढचे बजेटमध्ये त्याची आपण तरतूद केली आहे. आणि फक्त अर्ली डिटेक्शन त्याच्यामध्ये नव्हे, त्यांना थेरपी सेंटरशी जोडणे, आपले रिहॅबिलिटेशन सेंटरशी जोडणे, होम व्हिजिट्स करणे, पालकांना जाऊन काउन्सिलिंग करणे, त्या सर्वांचा याच्यामध्ये आपण समावेश केलेला आहे. दिव्यांग नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला करण्याचं आपण याच्यामध्ये नियोजन केलं आहे. एक महत्वाचा मुद्दा, आपले सगळे 65 जे इमारती आहेत त्यांच्या एक्सेस ऑडिट आम्ही यावर्षी करून घेतोय आणि त्या एक्सेस ऑडिट प्रमाणे जे काही आपल्या डिसेबल्ड लोकांच्यासाठी एक्सेसिबिलिटीचे जे इश्यूज येतात त्यांना भरून काढण्यासाठीचा गॅप अनालिसिस करून त्याच्या संदर्भातले काम सुद्धा आपण यावर्षी घेऊन त्याचं आपण नियोजन केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आपला टोटल पॉप्युलेशनचा विचार करता जवळपास 2 ते 3% असा एक कोणते पण पॉप्युलेशन मध्ये एक साधारण असा अनुमान राहतो की 2 ते 3% याच्यामध्ये आपले दिव्यांग बांधवांचा समावेश असतो. पण आपल्याकडे जे टोटल आमच्याकडे जे नोंद आहे ते कमी नोंद आहे, म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तीच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षणचा सुद्धा यावर्षी आपण एक डिसिजन घेतलाय आणि तो आपला पुढचे फायनान्शियल इयर मध्ये त्याच्या सुद्धा आमच्या मार्फत नियोजन करण्यात आलेलं आहे. दिव्यांग बांधवांचा एक खूप जुनी मागणी राहिली आणि आता रिसेंटली आपल्या इंटरनॅशनल डिसेबिलिटी डे ला सुद्धा त्यांची सर्वांची मागणी होती की आपला ईव्ही इलेक्ट्रिकल आणि 3 व्हीलर रिक्षा उपलब्ध करून देण्यात यावी. आतापर्यंत आपण व्हील चेअर्स वगैरे द्यायचो, पण आता याचे पुढे जे आपला मेकॅनिकल मोटर ऑपरेटेड जे आपल्या याच्यामध्ये 3 व्हीलर व्हेकल्स असतात त्याला सुद्धा आपण यावर्षीचं नियोजन करून त्याच्या सुद्धा बजेटमध्ये आपण यावर्षी जसं दिव्यांग बांधवांची मागणीला आपण हे देऊन त्याला सुद्धा आपण याच्यामध्ये नियोजन करतोय. इतर काही कल्याणकारी योजनामध्ये कौशल्य म्हणून एक प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये वाव सेंटर आणि लाईट हाऊसेसचे सेंटर आपण सुरुवात केलंय. ते खूप एक मोठ्या प्रमाणात अगेन कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये CSRचा काही समावेश आहे आणि महानगरपालिकेचे निधीच्या मार्फत आपण त्याच्यामध्ये जे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो आम्ही आमच्या मार्फत सुरुवात करतोय. एक महानगरपालिकेच्या साठी मला वाटतंय आणि विशेषतः आपल्या शहराच्या युवकांसाठी खूप एक महत्वाकांक्षी प्रकल्प आपण हाती घेतलाय. पुढचे 4 ते 5 वर्षामध्ये जवळपास 2 ते 2.5 लाख आपल्या शहराच्या युवकांपर्यंत पोहोचण्याचा आमच्या या कौशल्यम योजनामध्ये नियोजन आहे आणि त्याला पुढच्या वर्षी बजेटमध्ये आपण त्याला भारी तरतूद कशी ठेवलेली आहे. यावर्षी कचरा वेचक जे आपले आहे कामगार त्यांचे मुलांच्यासाठी आपण पहिल्यांदा एक शैक्षणिक अर्थसहाय्याची योजना आणतोय. रिसेंटली त्यांचा एक कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये त्यांची एक मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा आली. त्या मागणीला आपण देऊन त्याच्यासाठी मुलांच्यासाठी शैक्षणिक अर्थसहाय्य देण्याचा आपण याच्यामध्ये एक पुढच्या बजेटमध्ये प्लॅनिंग करतोय. नेक्स्ट शिक्षण जे आपला एक क्षेत्र आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका नेहमी त्याच्यामध्ये एक भर दिलेला आहे. मागचे 1 ते 2 वर्षापासून आपण त्याच्यामध्ये एक विशेष फोकस ठेवतोय. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा जल्लोष शिक्षणाचा, ज्याचा आता रिसेंटली 2रा एडिशन झाला. पुढच्या वर्षी सुद्धा त्याला आपण नियोजन करून त्याच्यामध्ये मुलांचे वेगवेगळे उपक्रम आणि त्यांचे प्रदर्शन आणि इतर याच्यासाठी आपण बजेटमध्ये तरतूद ठेवतोय. QCIचे मार्फत यावर्षी प्री अकॅडमिक असेसमेंट झाला, आता पोस्ट अकॅडमिक असेसमेंट होतील आणि पुढच्या वर्षी सुद्धा आपण QCIचं मुलांच्या अकॅडमिक असेसमेंट साठीचं बजेटमध्ये त्या संदर्भातली तरतूद ठेवलेली आहे. क्रीडा शिक्षक, कला शिक्षक व काउन्सिलर ऑलरेडी त्यांचा रिक्रुटमेंट झाला आहे आणि तो आता रिक्रुटमेंटच्या नंतर पुढच्या अकॅडमिक इयर पासून फुल फ्लेज ते आपल्या कामाची त्यांची सुरुवात होणार आहे आणि त्या संदर्भातल्या बजेटचं नियोजन सुद्धा आमच्या मार्फत करण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या शाळे साहित्यासाठीचं DBTची एक पहल आपण मागच्या वर्षी सुरुवात केली होती, पालकांचे खात्यावर थेट रक्कम देण्याची. ती पहल यावर्षी सुद्धा तशीच
सुरू राहतील आणि त्या संदर्भातला सुद्धा आपण याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. भारत दर्शन मागच्या वर्षी आपण जे आपले गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्कॉलरशिप 5th आणि 8th साठी त्यांच्यासाठी भारत दर्शनची संकल्पना मागच्या वर्षी राबवली होती. यावर्षी सुद्धा आपण जे आपले टॉपर्स आहे मुलं त्यांच्यासाठी भारत दर्शनची संकल्पना यावर्षी सुद्धा सुरुवात ठेवणार आहोत. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली 68 शाळांमध्ये जे गॅप अनालिसिस आहे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातलं तो 68 शाळांमध्ये गॅप अनालिसिस करून मागच्या वर्षी आपण 37 शाळा घेतली होती. यावर्षी आपण 68 शाळा घेतोय आणि त्याच्यामध्ये गॅप अनालिसिस करून त्यांना संपूर्ण सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर देऊन त्यांना मॉडेल स्कूल किंवा जे एक आपली अशी शाळा आहे जे आपल्या PCMC मध्ये असली पाहिजे त्या ठिकाणी आपण त्यांचं गॅप अनालिसिस करून ते सर्व काम सुद्धा आपण घेणार आहोत. आणि अजून एक पहल आपण जे यावर्षी पासून करतोय 8 क्षेत्रीय कार्यालयामध्ये अंग्रेजी माध्यमची शाळा प्रत्येक झोन मध्ये एक अंग्रेजी माध्यमची शाळा आपण सुरुवात करणार आहोत. नॅचरली शाळा सुरुवात करताना प्रत्येक वर्षी एक वर्ग आपण सुरुवात करणार आहे. तर पहिल्या वर्षामध्ये फक्त फर्स्ट क्लास आपण त्याच्यामध्ये सुरुवात करणार आहे पहिला वर्ग आणि असाच दरवर्षी पहिला दुसरा तिसरा असं तो वाढत जाणार आहे. पण आपला प्रत्येक झोन मध्ये एक अंग्रेजी माध्यमची शाळेची आपण सुरुवात करतोय. नेक्स्ट CCTV सर्व्हेलन्सचा ऑलरेडी मी आपल्याला ब्रीफिंग केलेलं आहे फेज 1 आणि फेज 2. ग्रीन बॉन्डची एक संकल्पना आपण यावर्षी राबवतोय. ग्रीन बॉन्ड मध्ये जे आपले काही ग्रीन प्रोजेक्ट असतात किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंटला फॉरवर्ड करण्यासाठीचे जे आपले काही प्रोजेक्ट असतात तसे प्रोजेक्ट ग्रीन बॉन्ड मध्ये समावेश करता येतात. तर या ग्रीन बॉन्डचे याच्यामध्ये हरित सेतूचा जे प्रकल्प ज्याची ब्रीफिंग ऑलरेडी केलेली आहे त्या संदर्भातला आपण ग्रीन बॉन्ड हरित सेतूसाठीचा यावर्षी निगडी प्राधिकरण मध्ये जे आपण प्रोजेक्ट घेतोय तो आपण ग्रीन बॉन्ड त्याच्यासाठी इश्यू यावर्षी करणार आहोत. याच्यामध्ये केंद्र शासनाच्या तर्फे 20 कोटीची सबसिडी महानगरपालिकेला प्राप्त होणार आहे. मागचा जे आपण बॉन्ड इश्यू केला होता त्याचे ऑलरेडी 26 कोटी केंद्र शासनाच्या तर्फे महानगरपालिकेला उपलब्ध झालेले आहे. आणि ग्रीन बॉन्डचे इश्यू केल्यानंतर आपल्याला केंद्र शासनाच्या तर्फे 20 कोटी सबसिडी भेटणं अपेक्षित आहे. आपला PCMCचा जे फायनान्शियल हेल्थ आहे AA+ असल्यामुळे दॅट इज द बेस्ट अवेलेबल रेटिंग दॅट इज अवेलेबल कोणती पण महानगरपालिकेला याच्यापेक्षा चांगली रेटिंग भारतामध्ये कोणतीच महानगरपालिकेची नाही आहे. तर PCMCची रेटिंग AA+ आहे आणि त्या रेटिंगलाच आपला लेव्हरेज करण्यासाठी डेफिनेटली मार्केटमध्ये जे मागचा आपण म्युनिसिपल बॉन्डचा जे एक्सपिरियन्स आहे तो चांगला एक्सपिरियन्स बघता पुढचा ग्रीन बॉन्डच्या साठी आपण नियोजन करतोय. नेक्स्ट माहिती व तंत्रज्ञानाचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे बायोमेट्रिकचे जे आपला हजेरी आहे त्याचे FG आपला फेस रिडिंगचा प्रकल्प आपला कर्मचारी आणि अधिकारी त्यांचा अटेंडन्स साठीचा आपण तो एक याच्यामध्ये आणतोय. याच्या व्यतिरिक्त CSR आणि CER साठी एक SPV ची आपण स्थापना करतोय जेणेकरून SPV ची स्थापना करून त्याच्यानंतर CSR निधी आणि CSR फंडिंगचा याच्यामध्ये आम्हाला मदत होणार आहे. पिंपरी चिंचवड शहराला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी तसेच शाश्वत प्रगती आणि विकासासाठी आम्ही आगामी वर्षासाठी एक महत्वाकांक्षी परंतु साध्य करण्यायोग्य दृष्टिकोन तयार केला आहे. विवेकपूर्ण आर्थिक व्यवस्थापन राखून आपल्या नागरिकांच्या जीवनाचा एकूण दर्जा उंचावणे हे आमचे ध्येय आहे. या प्रक्रियेत सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय, शहराचे सन्मान्य पालकमंत्री महोदय, सन्मान्य खासदार, सन्मान्य आमदार, विविध सहयोगी NGO, विविध विषयातील तज्ञ, CSR अंतर्गत मदत करणारे संस्था आणि प्रतिष्ठाने, शहरातील नागरिक आणि या सर्वांसोबतच महानगरपालिकेचे सर्व सहकारी अधिकारी आणि कर्मचारी यांचे एकत्रित प्रयत्न व सहकार्य यामुळेच या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जा बनवणे शक्य होणार आहे. त्यास आपणा सर्वांची साथ मिळेल ही अपेक्षा व्यक्त करून आपले सर्वांचे आभार मानून मी हे सन 23-24 चे सुधारित आणि सन 24-25 चे प्रस्तावित मूळ अंदाजपत्रकास मान्यता देत आहे. सदरचे अंदाजपत्रक तयार करण्यात विशेष मोलाचा वाटा असणारे मुख्य लेखा आयुक्त अधिकारी व त्यांचे सहकारी कर्मचारी तसेच महापालिकेतील माझे सर्व सहकारी यांचे देखील मी मनापूर्वक आभार मानतो. याच्या सोबतच उपस्थित सर्व पत्रकार बांधव तसेच ऑनलाईन बजेट सादरीकरण पाहणारे सर्व नागरिकांचे आणि शहरवासियांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.